तर मित्रांनो पाठीमागे बघू शकतात बाटू केव्ज आहे, जबरदस्त आहे एकदम. हिंदू मंदिर आपले मलेशियामधलं. वरती पूर्ण झाड आलेले, वरती बघा किती मस्त आहे. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचे माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर मलेशियामध्ये आज आमचा तिसरा दिवस आहे. आता सकाळचे 10 वाजले, मस्त की आम्ही फ्रेश वगैरे होऊन बाहेर निघालो आता. तर आम्ही चाललो इथून बाटू केव्जला. तर मलेशियामधलं खूप सुप्रसिद्ध ठिकाण आहे ते. तिकडे एक हिंदू टेम्पल आहे आणि त्याला बाटू केव्ज कावर म्हणते तर तो एक मलायम शब्द आहे. मलाईपासून, मलाई म्हणजे रॉक म्हणजे दगडाची गुफा वगैरे असं म्हटलं जातं. तर खूप मस्त ठिकाण आहे ते. इथून आम्हाला जायला कमीत कमी 1 तास लागेल. तर मित्रांनो आपण फायनली पोहोचलोय बाटू केव्जच्या इथे. हे बघा एंट्री गेट आहे. इकडे पाठीमागे बघू शकतात किती मोठे डोंगर वगैरे म्हणू शकता तुम्ही. हे बघा साऊथला जशी मंदिर राहते ना त्याच टाईपमध्ये मंदिर बनवलेलं आहे. टायमिंग गेटचा सकाळी 4:45 पासून रात्री 9 वाजेपर्यंत. तर मित्रांनो मंदिराच्या गेट पाशीच आम्हाला मस्त इकडे एक भजे बनवणारी ताई दिसली होती, साऊथचे ते. आता इकडेच राहते माझे. हे बघा मस्त गरमागरम भजे घेतले आपण. हे बघा 5 रिंगीटला घेतले, म्हणजे 90 रुपयाच्या आसपास आहे. तर ट्राय करूया आता. मस्त गरमागरम भजे स्टिक दिली मस्त. मूग भजे येते मस्त आपण. तरी 5 रिंगीटला एवढे भजे मिळतात कसे रे? मस्त आहे. आता मस्त भजे खातून मजा जातो. आणि जी मूर्ती दिसते तुम्हाला मोठी ती आहे साऊथचे जे देव आहे मुरंगन, त्यांची मूर्ती आहे ती. खूप मोठी मूर्ती आहे. आणि त्या पायऱ्या 400-500 पायऱ्या चढून आपल्याला वरती गुफेत जायचं आहे तिथे. बघा केव किती मोठी, जबरदस्त एकदम. तर मित्रांनो आता वरती पायऱ्या चढण्यासाठी आपण सुरुवात करतोय. हे बघा एवढ्या वरती जायचं आपल्याला. ती मूर्ती होती ती. जाऊया आता वरती. 15-20 मिनटं लागतील माझ्या मते. इकडे पाऊस पण चालू झाला आहे थोडंसं आता. मंदिर तर एकदम मस्त बांधलं आहे साऊथ स्टाईलने. असं आपलं जे एशियंट मंदिर आहे त्या टाईपमध्ये मंदिर बांधलेलं आहे. हे बघा एवढं मोठं मंदिर तुम्ही बघू शकता, जबरदस्त एकदम. तर मित्रांनो 15 मिनटं चालल्यानंतर आपण फायनली पोहोचलो आहे. हे बघा इकडे गेट आहे मेन. पाठीमागे बघा आपण किती उंच आलो आहे, जबरदस्त एकदम. हे बघा तर मध्ये एक गुफा आहे, तुम्हाला दाखवतो मी. हे बघा अशी केव आहे. इकडे एक मंदिर आहे छोटंसं, जबरदस्त आहे एकदम. छोटे छोटे शॉप्स पण आहे इकडे. आपले साऊथचेच लोक आहे इकडे, म्हणजे खूप आधीपासून ते इथे राहू राहिले. असे केवे छोटे छोटे मंदिर पण केले रेनीमध्ये. वरतून पाणी पडतंय थोडं थोडं. मंदिर पण आहे मध्ये एक. ते बघा खूप मोठी गुफा आहे. म्हणजे चप्पल काढून मध्ये मंदिरात जायचं आहे.
चप्पल काढून घेतो मध्ये जाऊया. मंदिर तर मित्रांनो, मंदिरामध्ये दर्शन झाल्यानंतर आपण आता दुसऱ्या विषय चाललो आहे. इकडे अजून एक वरती जागा आहे जाण्यासाठी. बघूया काय मग वरती आता. वरती बघा किती मस्त आहे. जबरदस्त. तर वरती अजून एक मंदिर आहे. हे बघा इकडे गुफा आहे अजून. मस्त आहे. वरती पूर्ण झाड आलेले बघू शकतो तुम्ही. तर मित्रांनो, मंदिरामध्ये दर्शन घेतलं आता मी. खूप मस्त प्लेस आहे हा. तुम्ही कधी मलेशियाला आले तर बाटू केवजला नक्की या. मस्त आहे एकदम. तर आता इथून आम्ही डायरेक्ट हॉटेलला चाललो आहे. आजचा व्हिडिओ इथेच एंड होतो आहे. तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. मी तुमच्यासाठी असेच नवीन व्हिडिओ घेऊन येत राहणार आहे. तर चला मग आता आपण भेटूया आपल्या पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.